आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. अरे माझ्याकडे पण फेका ना कोणी. तुला खेळता येत नाही आणि तुला धावता येणार नाही. बघ ना कृष्णा, मला कोणीच खेळू देत नाही. मी देईन, पण तू थांबव बरं का. हो हो, नक्कीच थांबेन. मी सांगत होतो ना, सखाला देऊ नका. हा चेंडू थांबवू शकणार नाही. पण तिथून चेंडू आणणार कोण? पाठवा त्या सखालाच. नाही नाही, मनसुका का बरं? तो बिचारा बुडून जाईल. मग तूच घेऊन ये. हो हो, घेऊन ये ना. तूच घेऊन लावता. काही हरकत नाही, मीच घेऊन येतो. थांबा धाकटे बालक, थांबा 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 धाकटे बालक. बाळा बाळा, अरे असं करू नको. झाडावरून खाली उतर, खाली उतर, नाहीतर नदीमध्ये पडशील. नदीतच तर उडी मारायला चाललोय काका. काय काय म्हणालात? नदीत उडी माराल? काय काय आत्महत्या करायचा विचार केलाय की काय? नाही नाही, आमचा चेंडू नदीत पडलाय. मी तो काढायला जातोय. नाही नाही बाळा, तुला काही माहित नाहीये, तुला काही माहित नाहीये. यात कालिया डोह आहे, कालिया डोह. यात सरपंच महाभयंकर राजा कालिया नाग राहतो. खाली उतर काका, खाली उतर, खाली उतर. अरे, तुमचा सेनापती एखाद्या नागाच्या भीतीने परत येणार नाही. मी काय करतो ते बघत राहा. नाही बाळा, नको कान्हा, नको जाऊ. नको जाऊ अरे नको जाऊस कृष्णा. नंदराज
मूर्ख बालका, तू इथे कुठे आला आहेस? माझा चेंडू इथे पडला आहे, तो घ्यायला मी आलो आहे. काय? चेंडू? कसला चेंडू? एक छोटासा खेळण्यातला चेंडू. अरे लहानसा चेंडू काय? इथे हत्ती जरी बुडला तरी नागराजाच्या विषाने भस्म होऊन जातो. तू कसा काय अजून वाचलास? जा, इथून परत जा. जर का मी रिकाम्या हाताने परत गेलो तर माझे मित्र माझ्यावर रागावतील. तू मित्रांच्या क्रोधापासून वाचू शकशील, पण नागराजाच्या क्रोधापासून तुला कोण वाचवेल वेड्या? तू. मी? हो, तूच मला तुझ्या पतीच्या क्रोधापासून वाचवशील, हो ना माते? तू मला माता म्हणालास? किती भोळा आहेस तू. एका चेंडूच्या मागे आपले प्राण संकटात घालण्यासाठी आलास. हे बघ, हा सर्पांचा राजा कालिया आहे. इथे आले की कुठलाही प्राणी जिवंत राहत नाही. तुझे भाग्य चांगले आहे, नागराज निद्रिस्त आहेत. तू पटकन इथून निघून जा. मी इथपर्यंत आलो आहे, मग नागराजांना भेटल्याशिवाय कसा जाऊ? बालका, का स्वतःच्या जीवावर उदार झालायस? इतका कोमल आणि सुंदर देह क्षणभरात भस्म होऊन जाईल. अरे वेड्या, ही बालहट्ट करायची वेळ नाही. चल, मी तुला बाहेर सोडून येते. माझ्यावर दया करू नका नागराणी, तुमच्या पतीवर दया करा. त्यांनी त्यांच्या विषाने आमचे वृंदावन दूषित करून ठेवलंय. त्यांनी आमच्या यमुनेला विषारी केलं आहे. आज मी त्यांना इथून काढून टाकायला आलो आहे. कोण आहे? कान्हा, कुठे गेला माझा कान्हा? कुठे आहे माझं बाळ? कुठे आहे माझं बाळ? त्याने नदीत उडी मारली आणि बाहेरच आला नाही. हा जिवंत इथे कसं काय पोहोचला? याला इथे कोणी आणलंय? आम्हाला माहित नाही स्वामी. हा आपणहूनच इथे आला आहे. कोणी अनोळखी बालक आहे. याचा अपराध क्षमा करा. क्षमा करणं आमच्या स्वभावाच्या विरुद्ध आहे आणि हा तर काळाच्या मुखात खास होऊन आलाय. कोण आहेस तू? कृष्ण. कृष्ण? कोण कृष्ण? तो कृष्ण जो काळाचा सुद्धा काळ आहे. तो कृष्ण जो तुझ्यासारख्या दुष्टांचा विनाश करण्यासाठी धरतीवर अवतीर्ण झाला आहे. मला ओळख सर्पराज, या आधी की तुझ्या दुष्कर्मांचा अग्नी तुलाच भस्म करून टाकेल. मी तुला एक संधी देतो की तू तुझ्या अहंकाराचा त्याग कर आणि खऱ्या हृदयाने आम्हाला शरण ये. आम्ही तुला सगळ्या पापांपासून मुक्त करून क्षमा करू. तू आम्हाला दयेची भिक्षा मागायला सांगतोयस, जेव्हा तुझे प्राण आमच्या दयेवर अवलंबून आहेत. उद्धट बालका, काळ जेव्हा एखादा जीवाच्या डोक्यावर फिरू लागतो तेव्हा तो त्या प्राण्याची बुद्धी सुद्धा भ्रष्ट करतो. हे बघ, मृत्यू कसा येतो तो बघ. नाही स्वामी, क्षमा करा. हा खूप भोळा बालक आहे. राणी, तू बाजूला हो. मृत्यू त्याच्या समोर उभा आहे. आता याला कोणीही वाचू शकत नाही. खरं तर मृत्यू आता तुझ्या समोर ठाकला आहे, पण आम्ही तुला अजूनही वाचवू शकतो. मूर्ख सर्पा, तुझी पत्नी खरोखरीच पतिव्रता आहे. तिच्या हृदयात जी पवित्र ममता आम्ही बघितली आहे तिनेच आजपर्यंत तुझ्या प्राणांची रक्षा केली आहे. म्हणूनच मी तिला माता म्हणून संबोधलं आहे. आणि आता तिला पाहूनच माझ्या मनात दयेचा सागर उत्पन्न झाला आहे. शिवाय यमुना आम्हाला अत्यंत प्रिय आहे. आम्ही तिचे पवित्र जल तुझ्यासारख्या दुष्टाच्या रक्ताने अपवित्र करू इच्छित नाही.
या संधीचा लाभ घेऊन सच्च हृदयाने आम्हाला शरण ये. आमच्या करुणेचे दार सर्वदा खुले असते. खूप झालं, आता तुझी शेवटची घटका भरलीये. माझा कान्हा नाही. उठ कालिया, उठ उठ, युद्ध कर. नाही, माझ्या डोळ्यासमोर अंधकार आलाय. क्षमा क्षमा करा नाथ. आमच्या पतीवर दया करा. तू मला माता म्हणालास ना, मग या मातेला विधवा करू नकोस. स्वामी, प्रभूंच्या शरण जा. ऋषी मुनी देवता कित्येक जन्म तपस्या करतात, तरीही त्यांना ह्या चरणांचे दर्शन होत नाही. आज तेच चरण तुमच्या माथ्यावर आहेत, त्यांना नमस्कार करा. त्राहिमाम, त्राहिमाम. ईश्वरा, मी तुला शरण आलेलो आहे. माझी रक्षा कर, रक्षा कर, रक्षा कर. तथास्तु. जा सर्पराज, मी तुम्हाला जीवनदान देतो, पण एका अटीवर, की तुम्ही हे स्थान सोडून द्याल. यमुनेच्या मार्गे समुद्राच्या मध्यावर रमणक द्वीपावर निघून जा. ते महान सर्प राहण्याचे स्थान आहे. पण स्वामी, तिथे मला तुमचे वाहन गरुड जिवंत नाही सोडणार. प्रभू, पूर्वी मी त्याच रमणक द्वीपावर माझ्या प्रजेसह, पण एकदा गरुड देवानी माझ्यावर हल्ला केला, तेव्हा मी प्राणाच्या भीतीने माझ्या पत्नी सकट यमुनेच्या मार्गात ह्या कुंडात आलो आणि लपून बसलो. तुम्हाला तर माहित असेल की सौभर ऋषीच्या शापामुळे गरुड इथे या यमुनेच्या कुंडात नाही येऊ शकत.
म्हणून माझे प्राण वाचवण्यासाठी मी इथे लपून बसलो. नाही नागराज, आता गरुड तुम्हाला काहीही करणार नाही. आता तुमच्या फण्यावर आमच्या चरणांची धूळ पाहून गरुड तुम्हाला मारण्याऐवजी या चरण धुलीला नमस्कार करतील. जा माते, आता रमणक द्वीपावर आपल्या पतीसह निर्भय होऊन विहार कर. उठ कालिया, आता मला बाहेर घेऊन जा. बाबा, तुम्ही चिंता करू नका. कान्हाला काहीही होणार नाही. त्याला साधारण मानव समजू नका. तो देवलोकातून आला आहे. अरे, तो बघा, कान्हा आला. कालियाच्या फणावर बाळकृष्ण नृत्य करू लागले. सृष्टीची रचना करणारे हे प्रभू सगळ्या विश्वाला आपल्या तालावर नाचवत असतात. सर्व आपदा आणि संकटांचे हरण करणाऱ्या प्रभूंचे सगळी सृष्टी ही स्मरण करते. कालिया सर्पाला पराभूत केल्यानंतर त्रिभुवनात आनंद उल्हास निर्माण झाला. चारी दिशा चराचर डोलू लागली. देवदेवता, यक्ष, किन्नर आणि किन्नरी नृत्य करू लागले. झाडे, नदी, पक्षी, सरस्वती, शिवशंकर सर्वजण ह्या नर्तनात सामील झाले. नंदराजा आणि यशोदा मातेचा कृष्ण कान्हा नृत्य करत होता आणि त्रिलोकात जयघोष सुरू झाला.
आता इथून निघून जा नागराज, आपले मंगल होवो. चाणूर, चाणूर, त्या लोकांनी त्याला काल्या नागाच्या फण्यावर नाचताना पाहिले आहे. होय महाराज. हा, आपल्या डोळ्यांनी. हो. हा, अवश्य अवश्य त्यांच्या डोळ्यांवर कुठल्या तरी मायेने पडदा घातला असेल, कुठल्या तरी तांत्रिकाने जादू केली असेल. हो, त्यामुळे जे असंभव आहे ते त्यांना स्पष्ट दिसले असेल. आपल्या गुप्तचरांच्या माहितीनुसार हे सगळं दृश्य गावकऱ्यांनी दिवसा उजेडी स्पष्ट बघितलंय. त्यांच्या माहितीनुसार सगळेजण या घटनेची चर्चा सुद्धा करतायत. आणि असंभव म्हणायचे झाले तर जरा विचार करा महाराज. आजपर्यंत त्या बालकाने केलेली सगळी कार्य असंभवच होती, जी कुठलीही सामान्य मानव करू शकणार नाही. बालकाने पुतणीला मारणं असंभव होतं की नाही? तुमचे राजपुरोहित श्रीधर यांची तांत्रिक विद्या त्याच्या समोर जाऊन भस्म झाली. हो, बकासूर, जरासंध, वत्सासूर आणि अगासूर सारखे महादैत्य सगळे एक एक करत त्याच्याकडे गेले, पण तू एकही जीवित परत नाही आला. विचार करा असे कुठले असंभव कार्य आहे जो ते करू शकला नाही. आपल्याला हे लक्षात ठेवले पाहिजे की हा सामना कोणा सामान्य मानवाशी नाही, तर कुठल्या तरी शक्तिशाली देवतेशी आहे. नाही, कुठल्या देवतेशी नाही, तर साक्षात भगवान विष्णू यांच्याशी आहे. हो चाणूर, तुला आठवतंय आम्ही आधी सांगितलं होतं की स्वयं भगवान विष्णूच कपटाने या कृष्णाचे रूप घेऊन या पृथ्वीवर अवतरले आहेत. शक्य आहे की हे भगवान विष्णू असतील? असू शकतील नाही, अवश्य आहेत. होय चाणूर, हे तेच आहे. जो कोणी असेल, मग आपल्याला हा विचार करावा लागेल की ह्या परिस्थितीत आपण काय करू शकतो. याचा आपल्याला विचार करावा लागेल की आता आपल्याला काय करायचं आहे. चाणूर, जेव्हा एखादा योद्धा रणभूमीमध्ये एकदा प्रवेश करतो तेव्हा त्याच्या समोर एकच उद्देश राहते, युद्ध करणे. हो, रणभूमीवर प्रवेश केल्यावर जर त्याने विचार केला की शत्रू आपल्यापेक्षा अधिक शक्तिशाली तर नाही, तर त्याचं मनोबल क्षीण होतं आणि तो युद्ध कधीही जिंकू शकत नाही. म्हणून आता आमच्याकडे ह्या गोष्टींचा विचार करायला वेळ नाहीये. मग ते विष्णू असू दे किंवा महादेव, आम्हाला त्याच्याशी सरळ जाऊन भिडावे लागेल. म्हणजे अर्थात आम्हाला स्वतःलाच गोकुळावर चढाई करावी लागेल. आम्ही स्वतः सेना घेऊन जाऊ आणि संपूर्ण गोकुळाचा विध्वंस करून टाकू. संपूर्ण गोकुळाला वेढा घालून सगळीकडे अशी आग लावू की ज्यात गोकुळातलं प्रत्येक घर, प्रत्येक प्राणी भस्मसात होईल. नाही महाराज, हे इतकं सहज नाहीये. का नाही सांग. तुम्हाला जनतेची शक्ती माहित नाही. जर का सगळी प्रजा एकत्र झाली
तर कुठली सेना तिच्या पुढे टिकू शकणार नाही. कुठली सेना टिकू शकत नाही. सध्या तिकडची परिस्थिती अशी आहे की तिकडचे लोक उघडपणे बोलू लागले आहेत. तिकडची लोक अशी बोलू लागले आहेत की गोकुळात साक्षात ईश्वराचा अवतार जन्माला आला आहे. आणि जेव्हा गोष्ट देवाची असते की सगळी प्रजा एकत्र येते. ज्याला लोक देवता मानतात, जर त्याच्यावर आक्रमण केले तर प्रजा कदापि सहन करणार नाही. मग काय करायला हवे? तोच विचार करतोय. मी सुद्धा तोच विचार करतोय की जनतेत कशी फूट पाडता येईल. आपल्याला असे काही बुद्धिजीवी लोक शोधावे लागतील जे कृष्णाला कपटी आणि मायावी सिद्ध करतील. नाही चाणूर, हे गोकुळात होऊ नाही शकत. का? कारण असे बुद्धिमान लोक केवळ नगरांमध्येच सापडतात. गावातले मूर्ख लोक खूप सरळ आणि साधे आणि सच्चे असतात. त्यांचा विश्वास खूप दृढ असतो. हो, हे सुद्धा खरं आहे. आमच्या गुप्तचरांचे म्हणणे आहे की काही गावकरी यशोदा आणि नंदाची सुद्धा पूजा करतात, कारण ईश्वराने त्यांच्या घरी जन्म घेतलाय. काय विडंबना आहे. अजून हे सुद्धा निश्चित झाले नाही की कृष्ण नंद आणि यशोदेचा पुत्र आहे की देवकीचे अपत्य. आकाशवाणीने मला देवकीच्या 8व्या अपत्यापासून सावध राहायला सांगितले होते. जर का कृष्ण देवकीचा पुत्र नसला तर मग तो एक साधारण मनुष्य आहे. आपण याचा सुद्धा निकाल लावूनच टाकूया. कसे काय? जर का देवकी आणि वसुदेवाचा मृत्यू झाला तर पुत्र होण्याच्या कारणाने आई वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या विधीसाठी त्याला काही करून मथुरेला अवश्य यावेच लागेल. हो ना? हो हो, अवश्य आणले जाईल. बस मग आपल्याला सत्य समजेल की तो देवकीचा पुत्र आहे की नाहीये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मथुरेमध्ये आलेल्या कृष्णाचा संहार करणं खूप सोपं जाईल. तुमचा हत्ती कौवल्यपीड सुद्धा त्याला चिरडून मारू शकतो. सुंदर, अति सुंदर. परंतु काय? परंतु देवकी आणि वसुदेवाचा मृत्यू कधी होईल? आजच रात्री. आज रात्री? हो महाराज, शुभ कार्याला उशीर कशासाठी? आजच रात्री. आज मध्यरात्री मी आपल्या बरोबर कारागृहात येईन. नाही, मी आधी तिथे पोचून असा प्रबंध करेन की या घटनेचे कोणी साक्षी नसतील. महाराज, सगळ्या पहारेकरांना मदिरेच्या नशेत निद्रिस्त केले आहे. आता इथे कोणीही येणार नाही. जावे.
चाणूर 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 महाराज महाराज काय झालं महाराज? चाणूर महाराज महाराज काय झालं? साप चला या महाराज. तिथे बलराम, अजिबात हलू नकोस पुत्र. बहुतेक महालात नाग आला आहे. पुत्र बलराम, तुला हे काय झालं आहे? बलराम, बलराम, तू काय करतोयस? हे उठ, जागा होताव. हे कसले आवाज काढतोयस तू? बलराम पुत्र, बलराम, उठ 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 बलराम. ताऊ ताऊ, हे तुला काय झालं आहे? हे तुला काय झालं आहे बलराम? उठ बलराम. यशोदा, यशोदा, लवकर ये. यशोदा, 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 लवकर ये. बघ याला काय झालं आहे. बलराम उठ, काय झालं ताई? यशोदा बघ याला काय झालंय. तोंडाने कसले कसले आवाज काढतो आहे. मी उठवते आहे तर उठत नाही. कोणाच ठाऊक याला काय झाले आहे. यशोदा काहीतरी कर ना. उठ रामा, रामा. बलराम उठ. बलराम, बलराम उठ. बलराम बाळा, बाळा, तू कसले आवाज काढतो आहेस तोंडाने? उठ बाळा, उठ उठ बाळा. नंदलालजी, नंदलालजी, मला खूप भय वाटत आहे. बलरामावर एखाद्या नागाच्या भूताची छाया तर नाही पडली ना? यांच्यावर काय नागाचे भूत चढणार मोठी मैया? बलराम दादा तर स्वतः सर्व नागांना नमवू शकतात. मला माहितीये त्यांना काय झालंय. तुला माहितीये? मग बोल ना लल्ला, बोल काय झालं आहे तुझ्या दाऊला? हा कालिया नागाचे स्वप्न पाहत आहे, म्हणून कालिया नागाचे फुतकार करत आहे. उठ बलरामा, उठ. तो आता दूर निघून गेला आहे. आता क्रोध सोडून दे. तो दुष्ट आता काही करू शकणार नाही. आता तू सुद्धा सुरक्षित आहेस आणि माता आणि बाबा सुद्धा. माता आणि बाबा, त्यांना काय झाले? तुम्हाला माहिती नाही बाबा, कालिया नागाच्या घटनेपासून बलरामाला खूप भय वाटत आहे की तुमच्या प्राण्यांना काही इजा तर होणार नाही. तेव्हापासून त्याला तुमची चिंता असते. उठ बलरामा, उठ बलराम. बघ सगळे किती काळजीत आहेत. उठ, डोळे उघड, डोळे उघड. कुठे आहे तो? कुठे आहे तो? पुत्र, अरे कसा आहेस बाळा? कसा आहेस पुत्र? बाळा, कुठे? बाळा, तो पळून गेलाय, पळून गेलाय. तुझ्या भीतीने पळून गेला आहे. कान्हा, तुला माहित नाही तो काय करणार होता? मला माहित आहे बलराम दादा, मला सगळं माहित आहे. मी मोठ्या मैयाला हेच सांगितलं आहे की कालिया नागाच्या घटनेनंतर तुला माता आणि बाबांची चिंता असते. तेव्हापासूनच तुला कालिया नागाची स्वप्न पडतात आणि मग तू
स्वतःला कालिया नागाहून मोठा नाग समजून त्याप्रमाणे फुतकारायला लागतोस. बघ सगळेजण किती भयभीत झाले आहेत ते. माझ्या स्वप्नामुळे तुम्ही भयभीत झालात. मला क्षमा करा बाबा. नाही नाही. माते, पुत्रा बलराम, माझ्या बाळा, बलराम, बलराम. दाऊ, आधी तर मी घाबरलेच होते. असं वाटलं आपल्या महालात नाग तर नाही आला. यशोदा, यशोदा, माझे काळीज तर अजून धडधडते आहे. आता शांत व्हा वहिनी, सगळं ठीक आहे. नाही नाही नंदलालजी, अजून सगळं ठीक नाहीये. ही काही चांगली गोष्ट नाही की बालकाला रात्री अशी भयंकर स्वप्न पडावीत. आपल्याला ताबडतोब याचा काहीतरी इलाज केला पाहिजे, नाही का यशोदा? हो, ताई योग्य बोलतीये. मी तर कधीपासून म्हणतीये की आपल्या बाळांना कोणाची तरी दृष्ट लागलीये. यांना कशी कोणाची दृष्ट लागली यशोदा? कान्हाला तर सगळे गावकरी देवाचा अवतार मानू लागले आहेत. ह्याच गोष्टींनी तर दृष्ट लागते. कुणास ठाऊक माझ्या बाळात यांना कुठला देव दिसून येतो. आधी तर सगळे त्याला चोर म्हणायच्या, घट फोडणाऱ्या म्हणायच्या. मला क्रोध वाटायचा, पण आवडायचं सुद्धा. मी सामान्य स्त्री आहे, तसेच माझा पुत्र सुद्धा धरतीवरचा सामान्य मानव वाटायचा. पण आता कोणी त्याला ईश्वर म्हणतो, कोणी त्याला अवतार म्हणतो. तेव्हा माझं काळीच कापतं. असं वाटतं जणू काही त्यांना माझ्या बाळाला दूर करायचंय. जर का त्याला देवता बनवून आकाशातल्या मंदिरात बसवले तर मी काय करू? तुम्ही सगळ्यांना सांगा ना की त्याला साधारण मानवच राहू दे. तो जर आकाशात पोहोचला तर मी त्याच्यापर्यंत कशी पोहोचेन? काय करू मी? तू चिंता करू नकोस माते, मी आकाशात नाही जाणार. मी याच धर्तीवर तुझा कान्हा बनून बलरामासोबत तुझ्या पदराच्या छायेत खेळत राहीन. माझं बाळ. आकाश मातेचा पदर कुठून मिळेल, हो की नाही कान्हा? हो बलरामा, तिथून कोणाला तरी पाठवावं लागेल या गावकऱ्यांची बुद्धी सरळ करायला. हे देवी माता, सगळ्यांची मती ठीक कर. जशी आज्ञा प्रभू. नाही, भ्रमित कर. जशी आज्ञा प्रभू. हो, धाकटी मैया आणि मोठी मैया दोघींना भ्रमित कर, ज्यामुळे त्यांचे सगळे भय दूर होईल. नाही, असे भय दूर होणार नाही. सकाळी गुरुदेवांकडे जाऊन ह्याचा काहीतरी उपाय विचारूया. परंतु गुरुदेव लांबच्या तीर्थयात्रेला गेले आहेत. आश्रमात इतर महात्मा असतील ना, कोणीतरी उपाय सांगेल. उपाय तर खूप आहेत, पण मला असं वाटतं जर का दोन्ही बालकांचे तुलादान केलं तर सर्व प्रकारची ग्रहशांती होऊन जाईल. प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि. हरे राम 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 हरे हरे.
कृष्ण हरे कृष्ण 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 हरे कृष्ण कृष्ण